नमस्कार मैत्रिणी, हे बघा इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेले, ते बी दूध कोमट करून घेतलेले पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच आपल्याला असं मस्त असं दही हे बनवायचं, आंबट नाही काय नाही, असं एका चमच्याच्या दह्यामुळं एकच 1-1.5 चमचा टाकायचा फक्त, जास्तही टाकायचं नाही. आणि मस्त असं घट्ट दही बनवायचं पहा. हे दही आणि तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर अक्षरशः चक्क्यासारखं दही होतं, अजिबात पाणी वगैरे होत नाही, एवढं सुंदर दही होतं. एका रात्रीतून लगेच ते दही तयार होतं. मग आता हे दही कसं करायचं, इथं कोमट दूध करून घेतलेलं आहे का, बाकीचं दही मी बाजूला ठेवते मैत्रिणी. आणि त्याच्यात हा 1.5 चमचा मी दही टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्हाला. फक्त टाकून दिले, काय हलवलं नाही वगैरे काही नाही. त्याच्यानंतर लगेच आपण झाकण नाही ठेवलं आहे पहा, झाकण ठेवून दिलेलं आहे. आता झाकण ठेवलं पण ते नुसतंच नाही ठेवायचं. मग चला पुढे हे दाखवते की झटपट दही कसं बनवायचं. असा एक कपडा अंथरायचा खाली आणि तो असं चौकोन या पातेल्याला पॅक करायचं बरं का मैत्रिणी, एकदम पॅक करायचं. खरंच खूप छान हे दही होतं. आणि वाटलं की त्याला गाठणसुद्धा मारायची, मी मारणार आहे गाठण, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे पॅक करून ठेवायचं पहा. चला दुसऱ्या दिवशी सकाळचं पाहूया आपलं दही तयार झालं आहे का. हे बघा, गाठण मारून ठेवलेली होती त्याला. आणि आता प्लेटही घेतली. चला मी पाहते दही झालं आहे का काय. दही खरंच खूप छान झालं आहे मैत्रिणी, खूपच भारी, अगदी कमालीचं दही झालं आहे. पण अजूनही फ्रीजमध्ये ठेवलं की ते दही अगदी छान असं सुंदर असं होईल. पाहू शकता मैत्रिणी, किती छान दही दिसतं हे, अगदी सुंदर. आणि ते अजूनही तयार होणार, एकदम घट्ट, म्हणजे एकदम घट्ट बघा आतच ते. आणि अजिबात आंबट नाही काय नाही, तुम्ही नुसतं खा, एवढं अप्रतिम हे म्हशीचं दही लागतं बघा. म्हशीच्या दुधापासून बनवलेले हे दही खूपच छान. आणि असं उन्हाळ्यात नक्कीच करून खा, उन्हाळ्यात खायला बी खूप छान वाटतं दही, आपण उन्हाळ्याच्या दिवसात खातच असतो. चला आजचं दही आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. उद्या भेटूया, बाय.